नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या लाडक्या ध्यास शिक्षणाचा या आपल्या YouTube चॅनलवरती. तर आज मी सर्वांसाठी गुड न्यूज आणलेली आहे. म्हणजेच आपल्याला शासनाचा जे दिलेला आहे. तर ही गुड न्यूज सांगण्यापूर्वी मी सर्वांना विनंती करते की आपल्या शिक्षक भरतीमधील नवीन अपडेट्स आणि ऑथेंटिक अपडेट घेण्यासाठी आपल्या ध्यास शिक्षणाचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, आज आहे 2 एप्रिल आणि 2 एप्रिल रोजी आपल्याला शासनानं आता लेटेस्ट म्हणजे काही 1-2 तासापूर्वी आपल्याला काय केलेलं आहे, तर नवीन जी आर दिलेला आहे 2 एप्रिल 2026 रोजी. आणि हा जी आर कशा संदर्भात आहे ते आपण पाहूया. तर बघा, पवित्र पोर्टल शिक्षक भरती, पवित्र पोर्टल शिक्षक पद भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत. तर बघा, काय आहे जी आर ते आपण बघूया. तर बघा, शासनाचं शुद्धीपत्रक आहे, शासनाने केलेलं शुद्धीपत्रक आहे. संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयातील परिच्छेद 1 येथील तक्त्यातील अनुक्रमांक 2 येथे लागू करावयाची तरतूद या स्तंभात खालीलप्रमाणे तरतूद करण्यात आलेली आहे. तर बघा, ही तरतूद काय आहे ते आपण बघूया. तर बघा, ही तरतूद आहे, उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह, बघा, मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होते. तथापि उमेदवारास त्यांच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्रपणे असेल. उपरोक्त तरतुदीऐवजी खालीलप्रमाणे सुधारित तरतूद वाचण्यात यावी. म्हणजे आपल्याला माहिती आहे की याआधी आपल्याला शासनाने निर्णय दिला होता की जी आर काढला होता की आपल्याला काय करतील, तर 50-50 प्राधान्यक्रम देतील. म्हणजे मुलाखतीसाठी सुद्धा 50 आणि मुलाखतीशिवाय सुद्धा काय करतील, आपल्याला 50च प्राधान्यक्रम दिले जातील. तर त्याच्यामध्ये काय केलेले आहे, तर सुधारणा करण्यात आलेली आहे. तर ती सुधारणा काय आहे ते आपण बघूया. तर बघा, याऐवजी काय करण्यात येईल, तर उपरोक्त तरतुदीऐवजी खालीलप्रमाणे सुधारित तरतूद वाचण्यात यावी. तर बघा, उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. म्हणजे बघा, आपण किती प्राधान्यक्रम लॉक करू शकतो, तर 100. आधीच्या नोटीस प्रमाणे म्हणजे आधीच्या जी आर प्रमाणे आपण 50च करू शकत होतो, परंतु त्याच्यामध्ये सुधारणा करून आज 2 तासापूर्वी आपल्याला जो जी आर आलेला आहे त्याच्यामध्ये मुलाखतीसाठी मुलाखतीशिवायच्या प्राधान्यक्रम आपण किती लॉक करू शकतो, तर 100 प्राधान्यक्रम आपण जास्तीत जास्त लॉक करू शकतो. तसेच मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. म्हणजे काय, आपण मुलाखतीशिवाय तर 100 प्राधान्यक्रम काय करू शकतो, लॉक करू शकतो. परंतु जिथं आपण मुलाखत देणार आहे, म्हणजे मुलाखतीसह जो प्राधान्यक्रम आपल्याला येणार आहे त्याच्यामध्ये फक्त आपण 50 आपल्या सोयीनुसार प्राधान्यक्रम लॉक करू शकतो. थोडक्यात सांगायचा विषय म्हणजे असा की मुलाखतीशिवाय आपण पवित्र पोर्टलवरती 100 प्राधान्यक्रम लॉक करू शकतो. तसेच मुलाखतीसहचा जो आपण ऑप्शन निवडणार आहे त्याच्यामध्ये मुलाखतीसाठी फक्त आपण 50 प्राधान्यक्रम लॉक करू शकतो. तर या 50 प्राधान्यक्रम का देण्यात आलेले आहेत, तर काही वेळेला विद्यार्थी काय करतात, तर लांब लांबचे सुद्धा प्राधान्यक्रम देतात. कुठं, मुलाखतीसाठी. पण आपण काय म्हणतो की मुलाखतीला जायचं तर एवढ्या लांब कुठं जाणार आपण, आपलं घरदार आपलं गाव सोडून एवढ्या लांब आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे काय केलेलं आहे, तर त्यांनी मर्यादा आणलेली आहे की 50च जे तुम्हाला जिथं जायचंय, जे तुमच्या जवळ लांब असतील किंवा तुम्हाला जिथं कुठं जायचं असेल तिथं तुम्ही 50च प्राधान्यक्रम विचारपूर्वक निवडून तिथं काय करायचे आहेत, पवित्र पोर्टलवरती लॉक करायचे आहेत. थोडक्यात 100 आणि 50 अशी गुड न्यूज आपल्याला देण्यात आलेली आहे. तरी पण माझ्या मते ही गुड न्यूज म्हणजे थोडी आहे, थोडी नाही. पण तुमचं मत याच्यावरती काय आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. पण 50 पैकी 50 पेक्षा 100 दिलेत हे तर उत्तम म्हणावं लागेल. अतिशय चांगलं झालं असतं. आणि इथं तर मुलाखतीसह 50च प्राधान्यक्रम आपल्याला लॉक करता येतील. तर हे पण काही इतकं म्हणजे म्हणावं तसं बरं नाहीये. पण जे आहे त्याचा गोड मानून घ्यावंच लागेल आपल्याला. थोडी तरी आपल्याला शिथिलता इथं देण्यात आलेली आहे. त्यामुळे मी म्हटलं की गुड न्यूज आहे. तर आता कोणाला गुड न्यूज वाटेल, कोणाला बॅड न्यूज वाटेल. पण माझ्या मतानुसार म्हणाल तर हा मध्य आहे, पण इतकाही मध्यापर्यंत हा निर्णय गेलेला नाही. तरी सुद्धा जे आहे ते आपण घेऊया. तर लक्षात ठेवा, सर्वांनी मुलाखतीशिवाय 100 प्राधान्यक्रम लॉक करू शकता आणि मुलाखतीसहसाठी
तुम्ही 50 प्राधान्यक्रम ब्लॉक करू शकता. तर आजची ही लेटेस्ट अपडेट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती आणि कोणकोणत्या विषयाचे व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा आपल्याला नक्की कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.